ठीक आहे. चला आता स्टार्ट करू आपण. अ, बघा काल आपण काय पाहिलं? फिश मॉडेल. फिश मॉडेलचे काही जे डिफरन्सेस आहेत, इम्पोर्टंट डिफरन्सेस इन फिश मॉडेल, राइट? ते पाहिले आपण. ठीक आहे. नाव आज आपण बघूयात जो आपला एक डिफरन्स जो काही राहिला होता, तो डिफरन्स आणि फिश मॉडेलचे आपले ॲडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस राहिले होते, ते आपण पाहूयात. ठीक आहे. नाव 1 मिनिट. हं. तर आपण डिफरन्सेस काय-काय बघितले काल? सगळ्यात आधी तर आपण फिश मॉडेल बघितलं काय आहे. ठीक आहे. नंतर त्याचे डिफरन्सेस, व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन बघितलं. स्टॅटिक डायनॅमिक बघितलं. यासोबतच डब्ल्यूबीटी, बीबीटी बघितलं. ठीक आहे. आता काय राहिलं आपलं? क्यूए आणि क्यूसी. क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल. ठीक आहे. हा तुम्हाला डिफरन्स विचारला तर विचारला जाऊ शकतो, राइट? पण विचारतीलच असं नाही. आपल्याला ॲट त्यातला डिफरन्स माहीत पाहिजे. ठीक आहे. तर आपण घेऊयात क्यूए व्हर्सेस क्यूसी. ना बघा विजिबल आहे सगळ्यांना, राइट? नाव क्यूए आणि क्यूसी यातला आपला मेजर डिफरन्स काय-काय आहे? क्यूए म्हणजे काय? क्वालिटी अश्युरन्स. बघा आपण बऱ्याच वेळा टेस्टरला क्यूए म्हणलं जातं, काही ठिकाणी क्यूसी म्हणलं जातं, काही ठिकाणी टेस्ट इंजिनियर म्हणलं जातं. ठीक आहे. सर्वांचा अर्थ एकच आहे, टेस्टरच आहे. पण थोडंसं काहीतरी त्याच्या डेफिनेशनमध्ये फरक आहे. ठीक आहे. पण शब्द क्यूए, क्यूसी हे टेस्टरसाठीच यूज केले जातात. नाऊ स्टँड्स फॉर क्वालिटी अश्युरन्स. हे जे काय आहे, इट इज स्टँड फॉर क्वालिटी अश्युअर. क्यूए म्हणजे क्वालिटी अश्युरन्स. क्यूसी म्हणजे क्वालिटी कंट्रोल. फुल फॉर्म बघतोय आपण. ठीक आहे. आता क्वालिटी अश्युरन्स क्यूए इट इज द ड्युटी ऑफ अ कंप्लीट टीम. क्वालिटी अश्युरन्स देणं ही सगळ्या टीमची काय आहे? ड्युटी आहे. कसं तुम्हाला सर कसं काय? तर बघा, तुम्ही जर नीट डायग्राम बघितला. आपला डायग्राम कुठे गेला? हां. जर फिश मॉडेलचा जर तुम्ही डायग्राम बघितला, तर बघा क्वालिटी अश्युरन्स कुठपर्यंत आहे? इथपर्यंत आहे. राइट? म्हणजे याच्यामध्ये काय आले? बी आला. इथे पण बी आहे. इथे प्रोजेक्ट आर्किटेक्चर्स आहेत. इथे डेव्हलपर्स आहेत. राइट? आणि इथे आपण एक पार्ट बघितला होता, की टेस्ट केस पण रिव्ह्यू केल्या जातात. राइट? टेस्ट केस पण रिव्ह्यू केल्या जातात. ह्या टेस्ट केस कोण रिव्ह्यू करतं? तर टेस्टर्स. म्हणजे थोडक्यात काय? ही जी क्वालिटी अश्युरन्स जी काही आहे प्रोसेस याच्यामध्ये तर सगळीच्या सगळी टीम काय असते? इन्व्हॉल्व्ड असते. राइट? बघा क्वालिटी अश्युरन्स इथपासून आपलं इथपर्यंत आहे. याच्यामध्ये सगळीच्या सगळी टीम काय आहे? इन्व्हॉल्व्ड असते. क्वालिटी अश्युरन्समध्ये. मग क्वालिटी कंट्रोलमध्ये काय? कोण असतं फक्त? क्वालिटी कंट्रोलमध्ये टेस्टर लोकं असतात. राइट? हा एक फर्स्ट त्याचा मेजर डिफरन्स झाला, की क्यूए म्हणजे क्वालिटी अश्युरन्स इज द ड्युटी ऑफ कंप्लीट टीम. सगळ्याच्या सगळ्या टीमची काय आहे? ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. राइट? का? कारण बघा, आपण काय करतो? या प्रोसेसमध्ये रिव्ह्यू करतो. राइट? काय रिव्ह्यू करतो? एस-आर-एस, बी-आर-एस, डिझाइन, कोड आणि टेस्ट केस. हे सगळं आपण रिव्ह्यू करतो. राइट? मग याच्यामध्ये काय आलं? सगळीच्या सगळी टीमच इन्व्हॉल्व झाली. राइट? म्हणून इट इस अ ड्युटी ऑफ अ कंप्लीट टीम. ठीक आहे. मग इट इस ओन्ली ड्युटी ऑफ टेस्टिंग टीम. ठीक आहे. ही क्यूसी म्हणजे क्वालिटी कंट्रोल हे काम कुणाचं आहे? फक्त आणि फक्त टेस्टिंग टीमचंच आहे. ठीक आहे. का? कारण एक्झिक्युशन कोण करतं? बी-ए करतो का? नाही. एक्झिक्युशन डेव्हलपर करतो का? एक्झिक्युशन तुमचं प्रोजेक्ट आर्किटेक्चर करतो का टेस्टिंगसाठी? नाही. तर एक्झिक्युशन टेस्टर लोकं करतात. म्हणून इट इस अ ड्युटी ऑफ अ टेस्टिंग टीम. ठीक आहे. सेकंड पॉइंट झाला. थर्ड काय आहे? क्यूए कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ व्हेरिफिकेशन. बघा आपण मागे डिफरन्स बघितला होता एक व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन. बरोबर?
व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन आपण एक डिफरन्स बघितला होता. मग हा जो QA आहे, हा व्हेरिफिकेशनच्या कॅटेगरीमध्ये येतो आणि हा जो QC आहे, हा व्हॅलिडेशनच्या कॅटेगरीमध्ये येतो. ठीक आहे. नाऊ आता तुम्ही म्हणाल सर व्हेरिफिकेशन काय, व्हॅलिडेशन काय? आपण बघितलेलं आहे. राइट. सिंपल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं व्हेरिफिकेशन म्हणजे काय? सिम्पली रिव्ह्यू करणे. व्हॅलिडेशन म्हणजे काय? टेस्ट करणे. ठीक आहे. नाऊ आता इथे आहे बघा, क्वालिटी अश्युरन्स इज कन्सिडर ॲज अ प्रोसेस ओरिएंटेड एक्सरसाइज. बघा, एक व्हेरिफिकेशन एक काय आहे? एक प्रकारची प्रोसेस आहे. राइट. प्रत्येक फेज नंतर त्याचं रिव्ह्यू होतं. राइट. ही एक प्रकारची प्रोसेस आहे. म्हणून इट इज अ प्रोसेस ओरिएंटेड. आणि प्रॉडक्ट ओरिएंटेड म्हणजे काय? QC क्वालिटी कंट्रोल इज अ प्रॉडक्ट ओरिएंटेड म्हणजे काय? बघा, क्वालिटी कंट्रोलमध्ये काय होतं? व्हॅलिडेशन होतं. व्हॅलिडेशन आपलं कशावर होतं? प्रॉडक्टवर होतं. म्हणजेच कशावरती? सॉफ्टवेअरवरती. राइट. म्हणून हे जे QC जे आहे, ते प्रॉडक्ट ओरिएंटेड एक्सरसाइज आहे. ठीक आहे. आणि QA जे आहे ते प्रोसेस ओरिएंटेड एक्सरसाइज आहे. म्हणजे QA लोकं प्रोसेसवरती भर देतात आणि QC लोकं प्रॉडक्टवरती भर देतात. असा त्याचा थोडक्यात अर्थ झाला. इथे प्रोसेसवर फोकस असतो, इथे प्रॉडक्टवरती फोकस असतो. ठीक आहे. नाऊ हां, इथे बघा आहे. मेन फोकस इज ऑन प्रिव्हेंटिंग डिफेक्ट्स ऑर बग्स इन द सिस्टम. म्हणजे काय? की जे काही डॉक्युमेंट आपण बनवतो, जे काही कोड आपण बनवतो, जे काही डिझाइन आपण बनवतो, त्याच्या प्रत्येक फेज नंतर आपण रिव्ह्यू करतो. राइट. आपण काय करतो? रिव्ह्यू करतो. मग रिव्ह्यू करतो म्हणजे काय? की बाबा जे काही डॉक्युमेंटेशन आहे त्यामध्ये जर चूक असेल, तर तिथल्या तिथे ती रिमूव्ह होईल आणि डिफेक्ट सिस्टममध्ये जाण्यापासून काय होईल? वाचेल. राइट. म्हणून QAचा मेन फोकस काय आहे? प्रिव्हेंटिंग डिफेक्ट्स ऑर बग्स इन द सिस्टम. ठीक आहे. आता QCचा मेन फोकस कशावरती आहे? QCचा मेन फोकस आहे, जर इथे जरी आपण किती प्रिव्हेंट करायचा प्रयत्न केला डिफेक्ट, ठीक आहे, तरी सुद्धा एक्झिस्टिंग सिस्टममध्ये काही डिफेक्ट्स आलेले आहेत का? ते चेक करायचं काम QCचं आहे. राइट. मग इथं काय मेन फोकस काय? आयडेंटिफाइंग डिफेक्ट्स ऑर बग इन द सिस्टम. ठीक आहे. हे काय, की बाबा बग होऊ नये याच्यासाठी QA लक्ष देतात आणि बाबा जी काही सिस्टम आहे त्यामध्ये काही बग आहे का? हे याच्यासाठी QC काय करतात? तुम्हाला QC काम करतात याच्यामध्ये. ठीक आहे. नाऊ आता बघा, एक 5वा पॉइंट महत्त्वाचा. इट डज नॉट इन्व्हॉल्व एक्झिक्युशन ऑफ अ प्रोग्राम ऑफ अ कोड. ठीक आहे. या प्रोसेसमध्ये कोणत्याही प्रकारचं एक्झिक्युशन होत नाही. काय होतं? रिव्ह्यू होतं फक्त. म्हणजे काय? फक्त आपण डोळ्याने जसं थोडक्यात काही रीडिंग, डॉक्युमेंट रीडिंग होतं. राइट. SRS बनवलं, त्याचा रिव्ह्यू केला जातो म्हणजे रीड केला जातो. PRS बनवलं, रिव्ह्यू केला जातो, रीड केला जातो. ठीक आहे. डिझाईन्स बनवले, रीड केले जातात, बरोबर आहेत का? कोड बनवला, कोडही रीड केला जातो आधी, बरोबर आहे का? ठीक आहे. मग QA डज नॉट इन्व्हॉल्व एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. बट QC काय आहे? ऑल्वेज, ऑल्वेज इन्व्हॉल्व्स एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. टेस्टिंग त्याशिवाय कसं करणार तुम्ही? जर एक्झिक्युशनच नाही केलं कोडचं, तर टेस्टिंग कसं करणार? राइट. म्हणून इट ऑल्वेज इन्व्हॉल्व्स एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम ऑर कोड. आता QA इज अ प्रोएक्टिव्ह. आता बघा, प्रोएक्टिव्ह, रिएक्टिव्ह काय आहे? आणि QC इज अ रिएक्टिव्ह. जसं प्रोएक्टिव्ह म्हणजे काय? की बघा, आपण काही गोष्टी प्रोएक्टिव्हली करतो. म्हणजे काय, एखादी गोष्ट होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे त्याला आपण प्रोएक्टिव्ह म्हणतो. ठीक आहे. आपण आजारी पडू नये म्हणून व्यायाम करतो, हेल्दी खाणं खातो, हेल्दी जेवण खातो, राइट, झोप घेतो 7-8 तासाची. हे काय आहे? धिस इज प्रोएक्टिव्हनेस आला. ठीक आहे. रिएक्टिव्हनेस म्हणजे काय? एवढं करून पण तुम्ही समजा आजारी पडले, तुम्ही डॉक्टरकडे जाता. डॉक्टरकडे जाणे इज अ रिएक्टिव्ह. राइट. आणि आपण आजारी पडू नये याच्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे प्रोएक्टिव्ह. सेम असंच इथं आहे. प्रोएक्टिव्ह म्हणजे काय?
की तुमच्या सिस्टममध्ये काही वीकनेस आहे का? जेणेकरून त्या जर वीकनेस काढल्या तर माझ्या सिस्टममध्ये डिफेक्ट येणार नाही. राइट. मग क्यूए इज अ प्रोएक्टिव्ह. क्यूसी इज अ रिएक्टिव्ह म्हणजे काय? बघा रिएक्टिव्ह म्हणजे जरी इट डिफाईन्स द डिफेक्ट्स अँड अल्सो करेक्ट द डिफेक्ट्स ऑर बग. रिएक्टिव्ह म्हणजे काय? जर माझ्या सिस्टममध्ये बग दिसला मला, तर मी लगेच त्याला रिएक्ट होणार. म्हणजेच काय होणार? की तो जो काही बग आहे, तो मी रेज करणार आणि करेक्ट करून घेणार. राइट. मग क्यूए इज अ प्रोएक्टिव्ह, क्यूसी इज अ रिएक्टिव्ह प्रोसेस. राइट. बघा हे 6 डिफरन्सेस आहेत. यातले ॲट लीस्ट 4 to 5 जरी तुम्हाला सांगता आले, ठीक आहे, तरी सफिशियंट आहे. बघा आपण कोणते-कोणते आता इथे महत्त्वाचे काय-काय डिफरन्सेस बघितले आपण. इथे आता आपण डिफरन्सेसचं बघितले. आपण थोडी थिअरी जी आपली राहिलेली आहे, ती बघूयात. ठीक आहे. आपली थिअरी काय राहिली होती, की बाबा फक्त एडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस काय आहे? राइट. नाऊ आधी एडव्हांटेजेस बघूयात. बघा, एव्हरी स्टेज ऑफ दिस मॉडेल इज व्हेरिफाईड ऑर व्हॅलिडेटेड. बघा, आयदर व्हेरिफाईड आहे किंवा व्हॅलिडेटेड आहे. प्रत्येक फेज. ही फेज आहे, रिव्ह्यू होतंय त्याचं राइट. ही फेज आहे, रिव्ह्यू होतंय. ही फेज आहे, रिव्ह्यू आहे. ही फेज आहे, रिव्ह्यू आहे. ही फेज काय आहे? व्हॅलिडेशन आहे. रिव्ह्यू म्हणजेच काय? व्हेरिफिकेशन आहे इथे. ठीक आहे. बघा हा व्हेरिफिकेशन. प्रत्येक स्टेज नंतर आयदर व्हेरिफिकेशन आहे किंवा काय आहे? व्हॅलिडेशन आहे. ठीक आहे. हा त्याचा काय आहे? एक प्लस पॉइंट आहे. म्हणजे प्रत्येक स्टेज नंतर व्हेरिफिकेशन हे होतंय फिश मॉडेलला. ठीक आहे. फिश मॉडेल प्रोव्हाईड्स हाय क्वालिटी सॉफ्टवेअर प्रॉडक्ट. का हाय क्वालिटी सॉफ्टवेअर प्रॉडक्ट का प्रोव्हाईड करत असेल सांगा? काय कारण आहे, की हाय क्वालिटी सॉफ्टवेअर प्रॉडक्ट डिलिव्हर करतं फिश मॉडेल? का? इथे डायग्राममध्येच आहे. बघा याचं उत्तर पहिल्या पॉइंटमध्ये आहे. प्रत्येक स्टेजला आयदर काय होतं? व्हेरिफिकेशन होतं किंवा व्हॅलिडेशन होतं. त्यामुळं प्रत्येक फेज नंतर चेकिंग किंवा टेस्टिंग ही होत असते. त्यामुळं जे काही त्याच्यामध्ये फ्लॉज आहेत, काही चुका आहेत किंवा डिफेक्ट्स आहेत, राइट? हे त्या वेळी रिमूव्ह करण्यास हेल्प होते. म्हणून हाय क्वालिटी सॉफ्टवेअर जे आहे, हाय क्वालिटी ते आपण प्रॉडक्ट बनवू शकतो. ज्यावेळी तुम्ही फिश मॉडेल यूज करता टेस्टिंगसाठी, ठीक आहे. मग आता हे जे हाय क्वालिटी प्रॉडक्ट आहे, कुठे जनरली यूज केलं जातं हे फिश मॉडेल? जनरली सिक्युअर्ड आणि कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्स. जे काही सिक्युअर्ड प्रोजेक्ट असतात, ज्याला सिक्युरिटी जास्त लागते आणि काही कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्स असतात, राइट? अशा ठिकाणीच फिश मॉडेल यूज केलं जातं. सिंपल जर प्रोजेक्ट असेल, तर त्याला फिश मॉडेल यूज करतील का? किंवा कोणतं करतील सांगा, ज्याच्या रिक्वायरमेंट फिक्स आहेत समजा आणि एकदम सिंपल मॉडेल आहे. कोणतं यूज करू शकतील? कोणतं यूज करता येईल आपल्याला इथे? वॉटरफॉल मॉडेल. राइट, येस, वॉटरफॉल मॉडेल. व्हेरी गुड. ठीक आहे. नाऊ पहिला एडव्हांटेज काय? व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन होतं, राइट? दुसरा एडव्हांटेज काय? हाय क्वालिटी सॉफ्टवेअर मिळतं. कुठे मोस्टली यूज केलं जातं? कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्समध्ये जनरली यूज केलं जातं. हां, इट प्रोव्हाईड्स फुल डॉक्युमेंटेशन ऑफ ऑफ द ॲप्लिकेशन. हा एक प्लस पॉइंट आहे. प्रत्येक फेजचं काय असतं आपल्याकडे? डॉक्युमेंटेशन असतं. ह्या केसमध्ये, राइट? प्रत्येक ईच अँड एव्हरीथिंग इज डॉक्युमेंटेड म्हणून ह्याला टाईम पण जास्त लागतो, राइट? कारण डॉक्युमेंट पण मेंटेन करायचंय, रिव्ह्यू पण करायचंय, एक्झिक्यूट पण करायचंय, राइट? त्यामुळे काय होतं याला टाईम जास्त लागतो, राइट? नाऊ आता मला सांगा, हे झाले तुमचे एडव्हांटेजेस, ठीक आहे. आता डिसएडव्हांटेजेस असतात. काय? टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. का टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. प्रत्येक फेज नंतर रिव्ह्यू होतो, त्याचं डॉक्युमेंटेशन होतं आणि एक्झिक्युशन होतं, राइट? आयदर त्याचं डॉक्युमेंटेशन, रिव्ह्यू किंवा एक्झिक्युशन. राइट? याच्यामुळे काय होतं, इट इज अ टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. वेळ लागतो पूर्ण.
टेस्ट करायला याच्या अंडर. ठीक आहे. नाव दुसरा डिसएडव्हांटेज काय, दिस मॉडेल इज नॉट प्रिफर्ड फॉर अ स्मॉल प्रोजेक्ट. जे काही छोटे छोटे प्रोजेक्ट असतील बघा, छोट्या प्रोजेक्टसाठी इतकं डॉक्युमेंटेशन काय करायची गरज आहे, राईट. हा एक डिसएडव्हांटेज आहे की छोट्या प्रोजेक्टसाठी फिश मॉडेल जनरली यूज करत नाहीत. ठीक आहे. इट इज अन एक्सपेन्सिव्ह मॉडेल. हा एक्सपेन्सिव्ह मॉडेल आहे का? बघा सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे. काय? की ज्यावेळी तुम्ही प्रत्येक फेज नंतर काय होतं, आयदर व्हेरिफिकेशन होतं किंवा व्हॅलिडेशन होतं, राइट. आणि हे सगळ्याचं डॉक्युमेंटेशन होतं. याचा अर्थ काय, की रिसोर्सेस म्हणजे एम्प्लॉईज जास्त लागतील कामाला की कमी लागतील? जर प्रत्येक प्रोसेसमध्ये एवढी लोकं जर व्हेरिफिकेशन होणार असेल, व्हॅलिडेशन होणार असेल, एक्झिक्युशन होणार असेल, तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, एम्प्लॉईज किंवा रिसोर्सेस काय लागणार आहेत, जास्त लागणार आहेत. मग रिसोर्सेस जास्त लागले, त्यांची कॉस्टिंग आली, पेमेंट वगैरे ते पण वाढणार, राइट? म्हणून इट इज अ एक्सपेन्सिव्ह मॉडेल. हे एक्सपेन्सिव्ह मॉडेल आहे. आणि आणि अजून एक डिसएडव्हांटेज काय? वी कान्ट चेंज द रिक्वायरमेंट इन द मिडल ऑफ द प्रोसेस. एकदा का आपली रिलीज स्टार्ट झालं, की रिक्वायरमेंट आपल्याला बदलता येत नाही. बदलता येत नाही म्हणजे काय? न्यू रिक्वायरमेंट आपल्याला घेता येत नाही फॉर डेव्हलपमेंट. ठीक आहे. न्यू रिक्वायरमेंट आपल्याला डेव्हलपमेंटसाठी घेता येत नाही. ठीक आहे. नाव बघा आता फिश मॉडेलमध्ये आपण काय बघितलं एकदा क्विक रिवाइज करतो. फिश मॉडेलमध्ये आपण त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे इम्पोर्टन्स बघितलं, त्याचा डायग्राम बघितला, नंतर जे काही मेन डिफरन्सेस आहेत ते बघितले. नंतर काय बघितलं आपण, त्याचे ॲडव्हांटेजेस बघितले. नंतर आपण बघितले डिसएडव्हांटेजेस. ठीक आहे. बघा आता फिश मॉडेलमध्ये एवढे टॉपिक्स आहेत 1, 2, 3, 4, 5. आता यामधला सगळ्यात इम्पोर्टंट टॉपिक डिफरन्स. ठीक आहे. कोणते डिफरन्स बघितले? क्यूए वर्सेस क्यूसी, डब्ल्यूबीटी वर्सेस बीबीटी. अजून काय बघितलं आपण? क्यूए क्यूसी डब्ल्यूबीटी आणि आपण एक मिनिट, स्टॅटिक डायनॅमिक व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन. ठीक आहे. स्टॅटिक वर्सेस डायनॅमिक व्हेरिफिकेशन वर्सेस व्हॅलिडेशन. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट डिफरन्स, हे डिफरन्स तुम्हाला विचारतील. ठीक आहे. आणि यात पण जर तुम्ही मला विचारलं सर ह्या 4 मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कोणता, तर डब्ल्यूबीटी बीबीटी. ठीक आहे. क्यूए क्यूसी तुम्हाला थिअरीच्या पेपरला विचारू शकतात जर तुम्हाला आता सिलेबसमध्ये असेल तर. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. फिश मॉडेलमध्ये कोणाला काही डाऊट आहे का फिश मॉडेलमध्ये? बघा आता आपले काही मॉडेल्स राहतात अजाईल वगैरे, पण हे आपण डेमो क्लासेसमध्ये कव्हर नाही करत, राइट. व्हास्ट आहे ते जे काही मॉडेल्स आहेत ते. अजाईल मॉडेल इम्पॉर्टंट आहे. सध्या इंडस्ट्रीमध्ये अजाईल यूज केलं जातं. ठीक आहे. तर या फिश मॉडेलमध्ये काही डाउट्स आहेत का तुम्हाला? बघा डाऊट नसेल तर आपण जो आपला नेक्स्ट टॉपिक आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, त्याच्याकडे आपण जातोय. तुम्हाला सर एवढा सिलेबस आहे का? नाही, सिलेबस भरपूर आहे. ठीक आहे. सिलेबस भरपूर आहे. बट सिन्स आपण काय करतोय, वी आर टेकिंग डेमो लेक्चर्स. आपण लिमिटेड जे काय आहे टॉपिक्स आपण कव्हर करतोय. बघा एवढे टॉपिक्स आहेत. SRS, BRS, SDLC, वॉटरफॉल मॉडेल आहे, फिश मॉडेल आहे, व्ही मॉडेल आहे, अजाईल आहे. ठीक आहे. फंक्शनल टेस्टिंग, नॉन फंक्शनल टेस्टिंग. बघा फंक्शनल टेस्टिंगमध्ये पूर्ण कोणत्या-कोणत्या प्रकारचे टेस्टिंग आहेत, बिहेवियरल टेस्टिंगमध्ये काय चेक करतो, इनपुट डोमेन काय आहे, बाउंडरी व्हॅल्यू एनालिसिस काय, राइट, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन काय,
राईट. हे सगळं आपण ह्याच्यामध्ये काय करतो, कव्हर करतो. ठीक आहे. ॲडव्हान्स पार्ट आहे नंतर तुमचा, ज्याच्यामध्ये आपण टेस्ट केस रायटिंग घेतो. रिग्रेशन काय आहे, रिटेस्टिंग काय आहे, सॅनिटी काय आहे, स्मोक काय आहे, राईट. या सगळ्या गोष्टी आपण पुढे कव्हर करतो. ठीक आहे. नाऊ आता जर या फिश मॉडेलमध्ये कुणाला डाऊट नसेल तर आपण एसक्यूएल कडे शिफ्ट होऊयात. कुणाला डाऊट आहे का? असेल तर विचारा. ठीक आहे. बघा आता आपण एसक्यूएल स्टार्ट करतो त्यासाठी तुम्हाला जर लॅपटॉप असेल आत्ता तर प्रॅक्टिससाठी लॅपटॉप तुम्हाला लागेल. ठीक आहे. आता कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी नुसतं थोडं आता तुम्ही लक्ष दिलं तरी चालेल. बघा आता काय करायचं, की आत्ता तात्पुरत्या प्रॅक्टिससाठी आपल्याला कोणताही डेटाबेस इन्स्टॉल करायची गरज नाही. डेटाबेस इन्स्टॉल करायची काही नाही, गरज नाही आपल्याला. आपण काय करणार आहोत, वेबसाईटवर जाऊन आपण थोडंसं हे करणार आहोत. ठीक आहे. नाऊ चला मी तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन जातो. बघा W3 स्कूल, राईट. www.w3 स्कूल आणि आपलं इथे एसक्यूएल जे आहे ते तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे. W3 स्कूल एसक्यूएल. एसक्यूएल ट्युटोरियलवर क्लिक करायचं. हे तुम्हाला इथे एसक्यूएल टर्मिनलवरती घेऊन येईल. ठीक आहे. आता इथे काय आहे बघा, इथे आपल्याला एक कमांड दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि इथे आपल्याला एडिटर पण दिलेला आहे. हा एडिटर यूज करून तुम्ही क्वेरीज रन करू शकता. जसे की बघा इथे स्टेटमेंट आपण इथे लिहिले आणि रन केलं. रन केल्यावरती इथे तुम्हाला मी वरती घेऊन जातो. रन केल्यानंतर इथे तुम्हाला काय दिसतोय, डेटाबेस दिसतोय. ठीक आहे. बघा इथे युअर डेटाबेस जे आहे, इथे आपले वेगवेगळे टेबल आहेत आणि वेगवेगळे त्याचे रेकॉर्ड्स आहेत. ठीक आहे. कॉलम आहेत. ठीक आहे. चला आता बघा जनरली डेटाबेसचा यूज कशासाठी केला जातो? कशासाठी केला जातो जनरल डेटाबेसचा यूज? बघा मी तुम्हाला काय सांगितलं, की ज्यावेळी ज्यावेळी सॉफ्टवेअर आपण बनवतो, तर सगळ्यात आधी काय बनवतो? डेटाबेस बनवतो. मग आपल्या एपीआय बनतात. मग काय बनतो? यूआय बनतो. ठीक आहे. राइट. आता डेटाबेस बघा ज्यावेळी तुम्ही एखादा फॉर्म भरता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करताय? तुम्ही भरताय फॉर्म. 1 मिनिट फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करताय? तुम्ही फॉर्म भरताय. ठीक आहे. इथे नेम आहे, इथे एज आहे. ठीक आहे. इथे तुमचं ॲड्रेस, फोन नंबर, जेंडर जी काय आहे माहिती, एखादा तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरता, राइट? हा फॉर्म भरून झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सबमिट म्हणूवरती क्लिक करता, सबमिटवर क्लिक करता, मग काय होतं? जी काही तुम्ही माहिती भरलेली असते, ती निघून जाते आणि नवीन फॉर्म आपल्याला तिथे दिसतो. बघा निघून जाते म्हणजे कुठेतरी काय होते ती सेव्ह होते. म्हणजेच काय होतं, हा डेटा कुठेतरी स्टोअर होतो. मग हा डेटा कुठे स्टोअर होतो? तर एक डेटाबेस असतो. राइट. डेटाबेस तुम्हाला माहितीच असेल. या डेटाबेसमध्ये हा डेटा स्टोअर होतो. ठीक आहे. मग आता हा जो डेटा आहे, या डेटाबेसचं काम काय आहे? आत्ता आपण एक त्याचं काम बघितलं. काय? डेटा स्टोअर करणे. डेटा काय करणे? स्टोअर करणे. हे एकच काम आहे का डेटाबेसचं? डेटा स्टोअर करणे. जो काही डेटा आहे तो फेच करणे. फेच करणे म्हणजे काय? डेटाबेसमधून स्क्रीनवरती जो काही आपण डेटा सेव्ह केलाय, तो परत आणणे. म्हणजे कसं? बघा सपोज ज्यावेळी आपण एखादा फॉर्म भरतो, त्यावेळी फॉर्म भरतो, त्यावेळी डेटाबेसमध्ये तो डेटा स्टोअर होतो. पण ज्यावेळी आपण भरलेला फॉर्म आपल्याला पुन्हा बघायचा आहे, की बाबा मी नक्की काय-काय भरलं होतं. प्रिव्ह्यूसाठी आपण बघू शकतो किंवा रिव्ह्यूसाठी आपण काय-काय माहिती भरली होती. आपण तो फॉर्मचा नंबर टाकला, की पुन्हा एकदा आपल्याला ती माहिती स्क्रीनवर दिसते. ती कशी दिसते?
हा डेटाबेस पुन्हा एकदा ही माहिती UI वरती दाखवतो. याला डेटा फेचिंग म्हणतात. ठीक आहे. डेटा सेव्ह करणे, स्टोरिंग. डेटा पुन्हा स्क्रीनवर आणणे, फेच करणे. ठीक आहे. जो काही एक्झिस्टिंग डेटा आहे, तो आपण डिलीट करू शकतो बाय युजिंग डेटाबेस. डेटाबेसचा रेकॉर्ड आपण डिलीट करू शकतो. एडिट करू शकतो का? येस, एंट्री एडिट करू शकतो आपण. ठीक आहे. सपोज तुमचा आधीचा फोन नंबर आहे 9175 असं काहीतरी. नंतर तुम्ही चेंज केला, 9011 केला, राइट. मग काय करतो आपण? तो डेटा डेटाबेसमध्ये अपडेट करतो, राइट. डेटा स्टोअर करणे, फेच करणे, डिलीट करणे, एडिट करणे, नवीन कॉलम ॲड करणे, एखादा कॉलम डिलीट करणे, राइट. या सगळ्या गोष्टी आपण काय करतो? डेटाबेसचा वापर करतो. ठीक आहे. ॲप्लिकेशनला डेटाबेस गरजेचं आहे. मग आता टेस्टरचा रोल काय आहे? टेस्टरला डेटाबेस का लागतो? ठीक आहे. बघा, कधी-कधी काय होतं, की तुम्हाला स्टेटस चेक करायचे असतात. ठीक आहे. किंवा जो काही तुम्ही डेटा टेस्टिंगसाठी यूज केलाय, तो डेटाबेसमध्ये ॲज इट इज सेव्ह होतोय का? यासाठी तुम्हाला डेटाबेस लागतो. किंवा एखादा डेटा तुम्हाला शोधून काढायचा आहे. ठीक आहे. UI वरती लिमिटेड डेटा दिसतो तुमचा. मग कसा शोधून काढणार? तो डेटा तुम्ही डेटाबेसमधून शोधून काढणार. ठीक आहे. एखादं रेकॉर्ड जर तुम्ही अप्रूव्ह केलं, ठीक आहे. समजा तुमच्याकडे एक रेकॉर्ड अप्रूव्हलसाठी आले आणि तुम्ही ते रेकॉर्ड अप्रूव्ह केलं, तर लगेच आपण डेटाबेसमध्ये जाऊन बघतो, की त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी मी अप्रूव्ह केल्यानंतर डेटाबेसमध्ये काय स्टेटस दिसतंय? काय स्टेटस दिसलं पाहिजे? अप्रूव्ह स्टेटस दिसलं पाहिजे. बघा, कधी-कधी काय होतं, की अप्रूव्ह स्टेटस तुम्ही रेकॉर्ड अप्रूव्ह केलं, ठीक आहे. तुम्ही रेकॉर्ड अप्रूव्ह केलं. पण तुमच्या सिस्टमवरती, UI वरती ते दिसत नाही स्टेटस. ठीक आहे. मग बाबा नक्की अप्रूव्ह झालंय का नाही झालंय कसं समजणार? बघा, UI वरती तर आपल्याला काही दिसत नाहीये स्टेटस अप्रूव्ह झालेलं. मग आपण काय करतो? SQL क्वेरी रन करतो. त्यालाच आपण फायर पण म्हणतो. क्वेरी फायर करणे. ठीक आहे. SQL क्वेरी फायर करणे. आपण क्वेरी फायर करतो आणि डेटाबेसमध्ये बघतो, की बाबा डेटाबेसमध्ये काय स्टेटस आहे. मग जर डेटाबेसमध्ये अप्रूव्ह स्टेटस असेल, याचा अर्थ काय? अप्रूव्ह झालंय, पण UI वरती दाखवत नाहीये. राइट. मग आपण असा एक डिफेक्ट रेज करू शकतो. किंवा अशी एक केस होऊ शकते, तुम्ही अप्रूव्ह केलंय, पण डेटाबेसमध्येच अप्रूव्ह नाही दिसत आहे. मग डेटाबेसमध्ये जर नसेल, तर UIमध्ये कसं दिसणार? लक्षात घ्या. UIमध्ये अशाच गोष्टी दिसतात, ज्या डेटाबेसमध्ये आहेत. डेटाबेसमध्ये नसलेल्या गोष्टी UI वरती दिसत नाहीत. ठीक आहे. एखादं रेकॉर्ड जर तुम्हाला ते UI वरती दिसत असेल, तर ऑब्व्हियसली ते डेटाबेसमध्ये कुठेतरी सेव्ह आहे. म्हणून तुम्हाला ते समोर दिसतंय. ठीक आहे. मग अशा गोष्टींसाठी काय आपल्याला डेटाबेस यूज करावा लागतो. तुम्हाला सर डेटाबेस किती लेव्हलचा आला पाहिजे टेस्टरला? तर डेटाबेस हा एकदम बेसिक लेव्हलचा आला पाहिजे. बेसिक म्हणजे काय? फक्त बघा, मोड असतात. एक रीड मोड असतो, एक राइट मोड असतो. राइट मोड म्हणजे काय? तुम्ही नवीन काहीतरी डेटाबेसमध्ये क्रिएट करू शकता, एडिट करू शकता, डिलीट करू शकता. ठीक आहे. पण रीडमध्ये तुम्ही काय करू शकता? फक्त आणि फक्त व्ह्यू करू शकता. ना तुम्ही तो डेटा एडिट करू शकत, ना नवीन क्रिएट करू शकत, ना डिलीट करू शकत. मग टेस्टरला फक्त आणि फक्त रीड ॲक्सेस असतो. हा ॲक्सेस टेस्टरला नसतो. का? तर टेस्टर एवढा यूज टू नसतो डेटाबेसची. टेस्टर चुकून एखादी क्वेरी फायर केली, डिलीट क्वेरी समजा फायर केली आणि तिथं व्हेअर क्लॉज जर नाही वापरला, तर अख्खाच्या अख्खा डेटा डिलीट होऊ शकतो डेटाबेसमधून. ठीक आहे. म्हणून टेस्टरला ज्यावेळी ॲक्सेस दिला जातो डेटाबेसचा, तो फक्त आणि फक्त रीड मोडचा ॲक्सेस असतो, म्हणजेच व्ह्यू. मग आपल्यासाठी महत्त्वाची कोणती आहे? फक्त आणि फक्त सिलेक्ट स्टेटमेंट. फक्त आणि फक्त काय आहे? सिलेक्ट क्वेरी आपल्याला इम्पोर्टंट आहे. सिलेक्ट क्वेरी काय करते? फक्त आणि फक्त डेटा घेऊन येते आपल्या स्क्रीनवरती. ठीक आहे. मग आता ही सिलेक्ट क्वेरी लिहायची कशी? सिंटॅक्स बघा, प्रत्येक लँग्वेजला एक सिंटॅक्स असतो. तुम्हाला सर सिंटॅक्स म्हणजे काय? सिंपल वर्डमध्ये सेट ऑफ रूल. सिंटॅक्स म्हणजे काय?
सेट ऑफ रूल टू राईट द कोड. कोड लिहिण्याचा एक नियम, म्हणजे त्याला आपण सिंटॅक्स म्हणतो, की कोड असाच पाहिजे, त्याच्यामध्ये सेमिकोलॉन आलं पाहिजे, किंवा जे काही त्याचे नियम असतील ते लर्न करणे किंवा ते माहीत असणे. म्हणजेच आपण म्हणतो, की बाबा मला सिंटॅक्स माहिती आहे. मग सिंटॅक्स जे आहेत ते खूप इम्पोर्टंट आहेत. ठीक आहे. आता आपण काय करू? आता आपण डायरेक्ट स्क्रीनवर जाऊयात आणि एक क्वेरी आपण रन करून बघूयात. ती मी क्वेरी तुम्हाला समजवतो काय. ठीक आहे. बघा इथे तुमचे डेटाबेस आहेत. ठीक आहे. काय आहेत इथे? डेटाबेस आहेत. आता मला सांगा, मी जर तुम्हाला म्हणलं, की बाबा इतके सारे टेबल आहेत, तर मला कस्टमर टेबलमधला सगळा डेटा बघायचा आहे. ठीक आहे. आता बघा हा माझा डेटाबेस आहे. एक लक्षात घ्या, डेटाबेसमध्ये काय-काय असतं? सगळ्यात पहिली गोष्ट, बघा जो काही तुमचा डेटाबेस आहे, या डेटाबेसमध्ये वेगवेगळे टेबल्स असतात. डेटाबेसमध्ये फक्त आणि फक्त टेबल्स असतात. ठीक आहे. डेटाबेसमध्ये टेबल असतात. त्या टेबलमध्ये काय असतात? एक असती रो, एक असतो कॉलम. एक म्हणजे भरपूर. ठीक आहे. सपोज हा तुमचा टेबल आहे. ठीक आहे. तर हा झाला तुमचा डेटाबेस. इथे हेडर्स असतात. ठीक आहे. आणि इथे रेकॉर्ड 1, 2, 3. ठीक आहे. हा झाला तुमचा एक टेबल. असे हजारो टेबल, लाखो टेबल तुमच्या डेटाबेसमध्ये असतात. मग जर मी तुम्हाला विचारलं, ठीक आहे, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो इथे. मला डेटा बघायचा आहे. ठीक आहे. हा आहे तुमचा डेटाबेस. या डेटाबेसमध्ये कस्टमर नावाचा टेबल आहे, कॅटेगरी नावाचा टेबल आहे, एम्प्लॉयी नावाचा टेबल आहे, ऑर्डर डिटेल्स नावाचा टेबल आहे, वेगवेगळे टेबल आहे. तर बघा मी जर तुम्हाला म्हणलं, की चला मला डेटा दाखवा. 1 मिनिट हां. बघा मी जर तुम्हाला सांगितलं, की मला डेटा दाखवा, तर तुमचा पहिला क्वेश्चन काय असेल मला? मी म्हणलं मला डेटा बघायचा आहे. ह्या डेटाबेसमधला डेटा बघायचा आहे. तर तुमचा पहिला क्वेश्चन काय असणार आहे? सर नक्की कोणत्या टेबलचा डेटा बघायचा आहे? बरोबर? मी काय सांगितलं तुम्हाला, डेटाबेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेबल्स असतात. मग मी तुम्हाला म्हणलं मला डेटा बघायचा. तुम्ही काय म्हणणार, "सर कोणत्या टेबलचा बघायचा आहे?" याचा अर्थ काय, आपल्याला काय सांगावं लागेल डेटा फेच करताना? टेबलचं नाव सांगावं लागेल. ठीक आहे. बरोबर? टेबलचं नाव सांगावं लागेल. बघा आता हा टेबल आहे. हा आपला कस्टमर नावाचा टेबल आहे. ठीक आहे. आता हा जो आपला टेबल आहे, मी काय म्हणलं? हां, मला कस्टमरचा जो टेबल आहे, त्याचा डेटा दाखवा. आता तुमचा पुढचा क्वेश्चन असणार आहे मला, काय? सर सगळ्याच्या सगळा डेटा दाखवायचा आहे, की पर्टिक्युलर डेटा दाखवायचा आहे? माझा क्वेश्चन बरोबर आहे? मी आधी तुम्हाला काय म्हणलं, "सर मला डेटा दाखवा." तुम्ही काय मला विचारलं, "सर कोणत्या टेबलचा दाखवायचा आहे?" मग मग मी तुम्हाला टेबलचं नाव सांगितलं. ठीक आहे. मग नंतर काय? सर टेबलचं नाव तर तुम्ही सांगितलं, पण त्या टेबलमधला सगळा डेटा बघायचा आहे, की पर्टिक्युलर कॉलमचा डेटा बघायचा आहे, की पर्टिक्युलर रोचा डेटा बघायचा आहे? हे तुम्ही मला विचारलं. मग मी काय सांगितलं? मला सगळाच डेटा बघायचा आहे. मग आता तुमच्या लक्षात आलं काय? की XYZ टेबलमधला सगळा डेटा सरांना दाखवायचा आहे. ठीक आहे. सिंपल. हेच आपल्याला सिंटॅक्समध्ये कन्व्हर्ट करायचं हेच आपल्याला सिंटॅक्समध्ये कन्व्हर्ट करायचं ठीक आहे. कसं? बघा मी काय सांगितलं, की कस्टमर टेबलचा सर्व डेटा मला दाखव. कस्टमर टेबलचा ऑल डेटा आपण म्हणूया. ऑल डेटा शो करा. ठीक आहे. कस्टमर टेबलचा ऑल डेटा शो करा. हे माझं सेंटेन्स आहे. आता हेच आपल्याला सिंटॅक्समध्ये कसं कन्व्हर्ट करायचं? बघा, हा जो शो आहे, शो म्हणजे दाखवणे, त्याच्यासाठी शब्द आहे सिलेक्ट. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला?
ठीक आहे. आता हा जो ऑल डेटा आहे, ह्या ऑल डेटासाठी आपण यूज करतो स्टार. ठीक आहे. आणि टेबल हा काय कस्टमर टेबल म्हणजेच काय आहे? टेबल नेम आहे. मग इथे आपण लिहिलं कस्टमर. याचा अर्थ काय? बघा आता हे थोडंसं मी एसक्यूएलच्या सिंटॅक्समध्ये लिहितो म्हणजे रूलमध्ये लिहितो, की कसं लिहायची क्वेरी. सगळ्यात आधी आपण सिलेक्ट लिहितो. नेहमी सिलेक्टच्या पुढे टेबल नेम सॉरी सिलेक्टच्या पुढे तुम्हाला कॉलम नेम लिहायचे असतात. नेहमी लक्षात ठेवा सिलेक्टच्या पुढे कॉलम नेम. आता आपल्याला सगळेच कॉलम बघायचे आहेत म्हणून इथे स्टार. आता तुम्हाला लक्षात आलं, की शो करा सर्व रेकॉर्ड. पण कुठून? कस्टमर नावाच्या टेबल मधून. हे जो मधून आहे त्याच्यासाठी फ्रॉम आणि हा कस्टमर्स. ठीक आहे. ही झाली आपली क्वेरी. काय क्वेरी आहे? सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स. आता इंटरप्रिटेशन कसं? सिलेक्ट करा म्हणजे शो करा. स्टार म्हणजे ऑल कॉलम्स. ठीक आहे. फ्रॉम म्हणजे आपल्या इंग्लिश मधला फ्रॉम. कस्टमर म्हणजे इथे तुमच्या टेबलचं नाव, टेबल नेम. ठीक आहे. ही झाली आपली सिंपल सिलेक्ट क्वेरी. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? ठीक आहे. आता याच्यात दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. कोणत्या? ठीक आहे. ही जी मी क्वेरी लिहिली आहे, सिलेक्ट नंतर ऑलवेज सिलेक्ट नंतर ऑलवेज कॉलम नेम. ठीक आहे. कॉलम नेम 1 असू शकतो, 2 असू शकतात, 3 असू शकतात किंवा सगळेच्या सगळे कॉलम घ्यायचे असतील तर त्यासाठी आपण स्टार वापरू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे? दुसरा रूल, जे काही फ्रॉम आहे, ठीक आहे, जे काही फ्रॉम आहे, या फ्रॉमच्या पुढे ऑलवेज टेबल नेम. सिलेक्टच्या पुढे काय? कॉलम नेम. फ्रॉमच्या पुढे काय? टेबल नेम. कॉलम एकही असू शकतो, दोनही असू शकतात, तीनही असू शकतात किंवा सर्वच्या सर्व कॉलम पाहिजे असतील तर आपण स्टार लिहू शकतो. जसं मी इथे स्टार लिहिलंय. ठीक आहे. आता मला सांगा, मी तुम्हाला हे समजलं का? लॉजिक समजलं का? क्वेरी कशी लिहायची किंवा काय? समजलं असेल तर चार्टमध्ये यस लिहा. बघा हे जर बेसिक समजलं ना, तर आपल्याला पुढे क्वेरी समजणार आहेत. बघा जे नॉन बॅकग्राऊंड आहेत, सिव्हिल असेल किंवा मेकॅनिकल असेल, त्यांना हे समजलं. तुम्हाला क्वेरी राईट करून करून हां, ठीक आहे. चलो. आता स्क्रीनवरती जाऊयात. आता तुम्ही क्वेरी बघून मला सांगायचं, की काय आउटपुट असणार आहे? बघा सिलेक्ट म्हणजे शो करा, स्टार म्हणजे सर्व कॉलम्स, फ्रॉम म्हणजे आपला इंग्लिशमधला फ्रॉम आणि कस्टमर्स म्हणजे टेबलचं नाव. आता या टेबलपैकी कोणता टेबल मला शो होणार आहे क्वेरी रन केल्यावरती? कस्टमर. म्हणजेच मला किती रेकॉर्ड दिसणार आहेत सांगा? इथे 91 रेकॉर्ड्स आहेत मध्ये. ठीक आहे. आता मी काय करतो? क्वेरी रन करतो. बघा मी इथे सिलेक्ट क्वेरी लिहिली. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स. हां, अजून एक. ज्यावेळी तुम्ही क्वेरी एंड करता, त्यावेळी हा सेमीकोलन देणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे सेमीकोलनचा अर्थ झाला क्वेरी एंड झाली. ठीक आहे. जर तुम्ही हा सेमीकोलन दिला नाहीत, तर तुम्हाला एरर थ्रो करेल. आता मी काय करतो? क्वेरी रन करतो. बघा रन केल्यानंतर काय झालं? मला किती रेकॉर्ड दिसायला पाहिजे होते? 91. बघा सगळेच्या सगळे मला रेकॉर्ड दिसतात. बघा हे झाले तुमचे कॉलम नेम्स. हा कस्टमर आयडी नावाचा एक कॉलम आहे. कस्टमर नेम नावाचा कॉलम आहे. कॉन्टॅक्ट नावाचा एक कॉलम आहे. ठीक आहे. सिटी नावाचा एक कॉलम आहे. ठीक आहे. हे जे उभे आहेत हे झाले कॉलम आणि हे जे आडवे आहेत हे झाले रोज. मग फक्त रो पाहिजे असेल तर कशी बघायची ते आपण पुढे बघूयात. ठीक आहे. आता मला सांगा, चला आता मला सांगा, मला कॅटेगरीज
नावाचा जो काही टेबल आहे, ठीक आहे, कॅटेगरीज नावाचा, बघा इथे आहे तो टेबल 2 नंबरचा. कॅटेगरीज नावाचा जो काही टेबल आहे त्याचे सगळे रेकॉर्ड्स मला बघायचे. ची क्वेरी लिहू सांगा. शो करा. ठीक आहे, शो करा म्हणजे काय? सिलेक्ट. ठीक आहे. सगळे कॉलम, सगळ्या कॉलमसाठी आपण काय वापरतो? स्टार. ठीक आहे. कोणत्या टेबल मधनं दाखवायचे तुम्हाला सगळे कॉलम? कोणत्या टेबल मधून? फ्रॉम. कोणता टेबल? कॅटेगरीज. कॅटेगरीज. आता मला सांगा, माझी क्वेरी रन होईल का? काय राहिले मला सांगा याच्यामध्ये? येस, सिलेक्ट स्टार फ्रॉम कॅटेगरीज. येस, सेमीकोलन राहिला. गुड नवनाथ, गुड. आपण काय करूयात, इथे सेमीकोलन देऊयात. ठीक आहे. नाव रन केली. किती रेकॉर्ड दिसायला पाहिजेत? 8 रेकॉर्ड आहेत, म्हणजे 8 रेकॉर्ड. बघा, टोटल नंबर ऑफ रेकॉर्ड्स 8. बघा, सगळे रेकॉर्ड्स मला दिसले. ठीक आहे. चला नेक्स्ट कॉलम बघूयात. मला एम्प्लॉईज कॉलम मधले सगळे रेकॉर्ड बघायचे. बघा, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. एम्प्लॉईज कॉलम मधले सर्व रेकॉर्ड. मग मला काय करायचंय? सिलेक्ट स्टार फ्रॉम, फक्त मी काय करणार? एम्प्लॉईज, EMPLOYEES, आणि मी ही क्वेरी इथे रन केली. ठीक आहे. आले माझे 10च्या 10 रेकॉर्ड इथे दिसत आहेत तुम्हाला. 10 रेकॉर्ड. ठीक आहे. आता बघा, ही जी आपण क्वेरी रन केली, ही कशासाठी आहे? सर्वच्या सर्व, येस, गुड, सर्वच्या सर्व रेकॉर्ड दाखवण्यासाठी. आता मी तुम्हाला काय म्हणलं, की मला कस्टमर टेबलचा, आपण इथे काय करू? कस्टमर टेबल आहे, आपण रन केला. इथे मला रेकॉर्ड, ओ काय झालं? स्पेलिंग चुकलं. ठीक आहे. बघा, आता मी थोडा क्वेरी मध्ये चेंज करतो. ठीक आहे. मला तुम्ही सांगा, मला आता काय बघायचंय? मला फक्त आणि फक्त कस्टमर नेमचा कॉलम बघायचा आहे, कस्टमर्स नावाच्या टेबल मधून. आता कशी क्वेरी लिहिली पाहिजे? सिलेक्टच्या पुढे ऑलवेज काय असतं आपलं? कॉलम नेम असतं. फ्रॉमच्या पुढे ऑलवेज आपलं टेबल नेम असतं. आता माझी रिक्वायरमेंट काय आहे? मला फक्त आणि फक्त कस्टमर नेम हाच कॉलम कस्टमर्स नावाच्या टेबल मधून मला बघायचा आहे. तर काय करणार? शो करा. ठीक आहे. शो करासाठी सिलेक्ट. काय शो करा? फक्त आता मला इथे बघा, स्टार लिहायचंय का फक्त त्या कॉलमचं पर्टिक्युलर नाव लिहायचंय? कॉलम नेम लिहावं लागेल, कारण मला सगळा डेटा नाही बघायचा. मला फक्त कस्टमर्स नेम बघायचं आहे. मी काय केलं? सिलेक्ट, इथे मी कस्टमर नेम्स, एक मिनिट, इथे मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट, हे काढतो मी आणि फक्त कस्टमर्स नेम लिहितो. फ्रॉमच्या पुढे काय असतो? ऑलवेज कॉलम नेम, सॉरी, टेबल नेम. बघा, आता आपला नियम बरोबर आहेत का? सिलेक्टच्या पुढे काय असतो? ऑलवेज कॉलम नेम असतो. घेतलाय आपण कॉलम नेम, आणि फ्रॉमच्या पुढे ऑलवेज कस्टमर्स असतात. सिलेक्टच्या पुढे एक कॉलम नेम असू शकतो, 2 कॉलम नेम असू शकतात, 3 असू शकतात, सगळेच असतात. जर सगळे असतील तर आपण स्टार घेतो. जर पर्टिक्युलर आपल्याला तो कॉलम पाहिजे असेल तर त्या कॉलमचं आपण नाव लिहितो. ठीक आहे. आता मी लिहिलं, मला फक्त कस्टमर नेम नावाचा कॉलम कस्टमर्स नावाच्या टेबलमधनं घ्यायचा आहे. मी आता ही क्वेरी रन करतो. काय झालं? फक्त आणि फक्त मला काय दिसले आता? कस्टमर्स दिसले. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आता बघा, आता माझी रिक्वायरमेंट काय आहे? आता माझी रिक्वायरमेंट आहे की मला कस्टमर नेम आणि कॉन्टॅक्ट नेम आणि ऍड्रेस, हे 3 कॉलम मला दिसले पाहिजेत कस्टमर्स नावाच्या टेबलमधून. कसं लिहिणार सांगा? कसं लिहिणार? मी काय सांगितलं? एक तर मला कस्टमर नेम दिसला पाहिजे, कॉन्टॅक्ट नेम दिसला पाहिजे आणि ऍड्रेस दिसला पाहिजे. 3 कॉलम मला कस्टमर नावाच्या टेबलमधून दिसले पाहिजे. मग मी
स्टारच्या ऐवजी काय लिहिणार? कस्टमर नेम. बघा लिहायचं कसं? आपण एकच कॉलम बघितला होता मग, राईट. आता हा एक कॉलम लिहिला. दुसरा कॉलम लिहायचा असेल तर कॉमा द्यायचा. दुसरा कॉलमचं नाव इथे टाकायचं. आता तिसरा कॉलम लिहायचा आहे. काय करावं लागेल? पुन्हा एकदा मला कॉलम द्यावा लागेल. तिसऱ्या कॉलमचं नाव मी इथे लिहिलं. आता याचा अर्थ काय झाला? शो कर कस्टमर नेम, कॉन्टॅक्ट नेम आणि ॲड्रेस कॉलमचा डेटा कस्टमर नावाच्या टेबलमधून. ठीक आहे. रन केलं. बघा इथे जे काही तुम्ही दिलेले आहेत तसंच इथे दिसतंय. अजून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व्ह करा, की जी काही सिक्वेन्स आहे, जर मी इथे कस्टमर नेम आधी लिहिलंय, तर दिसताना पण मला कस्टमर नेम आधीच दिसतंय. मी कॉन्टॅक्ट नेम सेकंड लिहिलंय, तर कॉन्टॅक्ट नेम पण मला टेबल सेकंड पोझिशनला दिसतोय. ॲड्रेस मला थर्ड पोझिशनला दिसतोय. आता मला सांगा, मला हा ॲड्रेस फर्स्ट पोझिशनला पाहिजे. काय केलं पाहिजे? हा ॲड्रेस, हा जो थर्ड पोझिशनला येतोय, हा मला फर्स्ट पोझिशनला पाहिजे. मी काय करणार? ॲड्रेसची जागा बदलली मी. ॲड्रेस इथनं उचलला, इथे टाकला. कॉलम नंतर एक कॉमा द्यायचा असतो, तो कॉमा दिला. हा एक्स्ट्रा कॉमा आहे, तो काढून टाकला. मी एसक्यूएल रन करतो. आलं? ॲड्रेस पहिल्यांदा आलं. याचा अर्थ काय? सिलेक्ट क्वेरीमध्ये ज्या सिक्वेन्समधून तुम्ही कॉलम नेम दिले आहेत, त्याच सिक्वेन्समध्ये काय दिसतात तुम्हाला? कॉलम्स दिसतात. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. बघा सिंपल आज फक्त आपण काय घेतलं? सिलेक्ट स्टेटमेंट घेतलं. ठीक आहे. एक क्विक रिवाइज करतो पटकन आणि आपण काय करूयात? स्टॉप करूया. ठीक आहे. थोडंसं लक्ष द्या. बघा एक क्वेरी लिहायची असेल तर आपण काय लिहितो? सिंटॅक्स काय आहे सिलेक्ट क्वेरीचा? बघा सिलेक्ट शो करण्यासाठी काय लिहितो आपण? सिलेक्ट. सिलेक्टच्या पुढे ऑलवेज काय लिहायचं असतं? कॉलम नेम. ठीक आहे. आता हे कॉलम नेम एकही असू शकतात कॉलम्स, दोन कॉलम असू शकतात, तीनही कॉलम असू शकतात किंवा सर्व ऑल कॉलम असू शकतात. मग ह्या ऑल कॉलमसाठी आपण काय लिहितो? स्टार लिहितो. ठीक आहे. नाव सिलेक्ट कॉलम नेम झालं. फ्रॉम लिहितो आपण पुढे आणि फ्रॉमच्या पुढे काय पाहिजे? टेबल नेम. ठीक आहे. मग आपण क्वेरी काय बघितली? सिलेक्ट स्टार फ्रॉम. आपल्या टेबलचं नाव काय होतं? कस्टमर्स. याचा अर्थ काय झाला? कस्टमर नावाच्या बघा मला शो कर. ठीक आहे. काय कर? शो कर ऑल कॉलम्स. हा फ्रॉम आहे असा. फ्रॉम कस्टमर. बघा ही टेक्निकल लँग्वेज, ही आपली साधी लँग्वेज. राईट. शो ऑल कॉलम फ्रॉम कस्टमर्स. तशीच आपण क्वेरी कन्वर्ट केली. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स. ठीक आहे. समजलं? चलो मग आज जे काही आहे ते क्वेरीजची काय करा तुम्ही प्रॅक्टिस करा. राईट. बाय युजिंग W3 स्कूलवरून तुम्ही काय करू शकता? ह्या क्वेरीची काय प्रॅक्टिस करा. ज्या क्वेरीज आहेत इथं वेगवेगळे कॉम्बिनेशन्स ट्राय करा. ठीक आहे. इथे वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करा. ठीक आहे. स्वतःच क्वेश्चन बनवा, स्वतःच आन्सर द्या. म्हणजे काय? किंवा मला सगळे टेबल दाखवायचे आहेत, तर हां, मी सगळे टेबल दाखवले. आता मला फक्त सिटी दाखवायचा आहे. तर तुम्ही इथे सिटी चेंज करा. ठीक आहे. असे वेगवेगळे परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स तुम्ही आज ट्राय करा. नोट्स मी शेअर करतो ग्रुपवर. ठीक आहे. चलो कोणाला काही डाऊट आहे का? नाही. ठीक आहे. असं हां, आहे. नो. अच्छा ठीक आहे. थँक्स फॉर कन्फर्मेशन. ठीक आहे. मी याचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. आपण स्टॉप करूयात.